राजा राम 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 सीता राम राम राम. जोरात म्हणा. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. हा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. टाळे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. थोडा बास वाढव. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा राम भज मन तू राजा राम. रघुपती राघव राजा राम राजा राम. पतित पावन सीताराम सीताराम सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. दोन्ही हात वर करा. असे हात हलवा. नम पार्वती पतये हर 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 महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दाता पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. स्वामी विवेकानंद भगवान की जय. भारत माता की जय. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की जय. ओम नमः शिवाय. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः. सर्वांनी हात जोडा की रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलय सदा भवतु मे. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. भो राम मामुद्धर. श्रीराम राम रणरंग धीर राम राम. श्रीराम राम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम राम रणकर्कश राम राम. श्रीराम राम राम शरणं मम राम राम. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि. श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. माता रामो मत्पिता रामचंद्र. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्य जाने नैव जाने न जाने. वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि
मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकौ भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते श्री सीताराम गुणग्राम पुण्यरण्यविहारिणौ वंदे विशुद्ध विज्ञानौ कविवर कपीश्वरौ उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभां यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृष्यैव भाति सकलं रज्जो यथार्हेर्भ्रमः यत्पादप्लवमेकभवां विबोधे स्थितिरिषावतां वन्दे तमहमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरि नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचित् अन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमति मंजुल मातनोती. खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. एकदा जोरदार टाळे वाजवा माझ्या प्रभू श्रीरामरायासाठी. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तिचे नमस्कारोनी. आता ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय, प्रेम म्हटलं की नामदेव राय, शांती म्हटलं की प्रतिष्ठान निवासी नाथबाबा आणि वैराग्य म्हटल्याबरोबर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा राय या समस्त अष्टादश वारकरी संतांच्या चरणी मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या आपण साष्टांग प्रणिपात करून ज्यांनी 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये अगदी 2 शब्दामध्ये अख्खं जग जिंकलं होतं. ते 2 शब्द होते सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. तर त्या काळामध्ये जमलेल्या 7,000 लोकांनी उठून उभं राहून दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या भगवा फेट्या बाल्या भगवी कफणीवाल्या महात्म्या करता केला होता. त्या विश्ववरेण्य श्रीमन स्वामी विवेकानंद भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणिपात करा माय बापा हो. काय वर्णन आहे. भारतपुत्र ज्ञानसमुद्र विक्रमतो वीराव नित्य तरुण तो शक्ती किरण तो रविलोचन धीराव हे चिरस्मरण विश्वभूषण तुलना तुझनाही मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशदाही स्वामी विवेकानंद नरेंद्र चरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशदाही. काय गोड वर्णन आहे आपल्या सद्गुरू रायाचं की पद्मासन घालून बैसली ध्यानमग्न मूर्ती. जरा शब्द काळजीपूर्वक ऐका बरं का. पद्मासन घालून बैसली ध्यानमग्न मूर्ती मूर्तिमंतानंद निरामय स्थिर मुद्रेवरती चराचराच्या कल्याणाचे नितचिंतन हृदयी मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशदाही माता ममतामयी शारदा सतत सुधा बरजई रामकृष्ण तो ज्ञाना रामकृष्ण ज्ञानामृत घेसी परमहंस भरजय महाकालिका तब अभ्यंतर व्यापुन या राही मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशदाही स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्मदीपक उजळ दिशदाही. जोरदार टाळी वाजवा. बोलिये स्वामी विवेकानंद भगवान की. काय वर्णन करावं. अरे अमेरिकेमध्ये मोठमोठ्या विद्वानांनी ज्या महात्म्याला प्रश्न विचारला होता कि स्वामी जी आपके देश में शून्य तत्व का विवरण विवेचन होता है, ये शून्य तत्व क्या है.
त्यावेळेला स्वामी विवेकानंद भगवंतांनी सांगितलं होतं कि शून्य क्या है, वो तो पूर्ण ब्रह्म परमात्मा है. वो शून्य है, अद्वैत अक्रिय शुद्ध मुक्ता. ऐका, निर्गुण निराकार अव्यक्ता तोच आहे. अनामारोपा स्वयं सिद्धा माय बहिणी हो, आदि अंती तुची संजला. अनादि अव्यय जगन्नाथा, स्वयं प्रकाशा सदोदिता. स्वयंभो अलक्षा परिपरता. हे माझ्या मायबापा हो, सांगितसे तुची हा वार्तेला. ये शून्य है, ये शून्य है. ओ यहाँ है वहाँ है, कर बिनु कर्म करही, चलही बिनु काना, सुनही बिनु काना. अशा प्रकारचा तो माझा ओ शून्य है मेरा परमात्मा. अपारा अमपा परात्परा परम पुरुषा सर्वेश्वरा. ओ शुकदास म्हणे तो मी खरा, अन माझ्या मी करीतो आरतीला. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल, आत हरी बाहेर हरी, हरीने व्यापिले अंतरी. हा ए माय बापाव, अनंत ब्रह्मांडा खालुते वरुते, तया विनरिते स्थळ नाही. तुम्हाला बघायचं आहे का तो शून्यामध्ये आहे, तो अनंत ब्रह्मांडामध्ये आहे. अहो अनंत ब्रह्मांडामध्ये तर तो आहेच गणगणे साहेब, पण अनंत ब्रह्मांडच त्याच्यात आहेत. क्या बात है. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडे 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 केवडे, नकळे कान्होबाचे कोडे. क्या बात है भाऊजी. पृथ्वी जेने तृप्त केली, ऐका मावशी, ही आखी पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. आणि याही पुढे विश्वव्यापक कमलापती, त्यासी गवळणी कडिये घेते. जगदवंदनीय तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नटधारी नटधारी नटधारी, हे मेरा नटनागर नटधारी. तुका म्हणे नटधारी, अन भोग भोगुन ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे बाळासाहेब, नकळे कान्होबाचे कोडे. हे शून्य आहे. आणि असं काही विवेचन केलं स्वामी विवेकानंद भगवंतानं. हमारे यहाँ सांख्य शास्त्र है, हमारे यहाँ योग शास्त्र है, हमारे यहाँ वैशेषिक है, पूर्व मीमांसा है, उत्तर मीमांसा है, और हमारे यहाँ न्याय का भी शास्त्र है. षडांगादि वेदों मुखे शास्त्र विद्या. हमारे यहाँ ये है तो पूरे ब्रह्मांड में शून्य तत्व में बैठा हुआ मेरा परम परमेश्वर परमात्मा है असा भाव दिला. आणि लोक टाळ्या वाजवू लागले, आनंदानं बेहोश झाले. वा. आणि एकाच वचनामध्ये ज्या महात्म्यानं अख्खं जग जिंकलं. शून्य तत्व गूढार्थ वकलिता धर्मसभे मधुनी, विद्वज्जन पंडित थबकली बृहस्पती बघुनी. सप्तसागरी गर्जत गेली संस्कृतीची द्वाही, मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी. पायी पायी मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. असा मानवतेचा सद्धर्मदीपक स्वामी विवेकानंद भगवान, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करा. आणि आता कायमी करू या संताचे वर्णन. येवले शास्त्री बाबा, ब्रह्मची सगुण साकारले, जगातील सारा भेद मिटविण्या, आले पटविण्या ब्रह्म ऐक्य. ऐका बरं, शुकदास म्हणे वेळोवेळी येती 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 वेळोवेळी येती. येवले शास्त्री बाबा, आपल्या वारकरी धर्मामध्ये वर्णन आहे.
आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे भरताया झाडो संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्छिष्टाचा भाग शेषवरला तो सेव अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधने बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा 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 दोन्ही हात वर करा जोरदार टाळे वाजवा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे जय जयकार आनंदे माय बापा हो जय जयकार आनंदे असं ज्या महात्म्यानं वर्णन केलंय तो महात्मा असं म्हणाला सर्वांनी करावे देवाचे भजन सकाळी उठून नियमाने काय वर्णन आहे हो वा वा अरे माय बापा हो तुम्ही संसार तापाने पोळलात काय ऐसा हा संसार तापू माऊली वर्णन करतात महाप्रचंड अशा प्रकारचे व्याळ आहेत भुजंग आहेत एवढंच काय आमच्या संतांनी वर्णन केलंय संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ अरे क्राम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ कुणाला शरण जायचं बाबा तो माझा विटेवरचा मालक माझा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा भैयांनो माय बहिणी हो जसा आज माझा रणरंग धीर राजीव लोचन माझा परमात्मा या ठिकाणी प्रगट झाला अवतरित झाला तसा तो माझा पंढरपूरचा जो आहे ना विटेवरचा मालक अहो तो एक दिवस नाही माय बहिणी हो तो 1 मिनिट नाही तो 1 महिना नाही 1 वर्ष नाही तर 28 युगापासून कटेवर हात ठेवून विटेवर उभा असा तो पंढरपूरचा माझा पांडुरंग परमात्मा युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखमाय दिशे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मालेगा चरणीबाहे भीमा उद्धरी जगा त्याचं स्मरण करा बाबा धर्म जागो सदैवाचा तो हा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी संसार तापाने तापलात का संसार तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची म्हणून जसं हे ऊन लागतंय ना आपल्या अंगाला कडकड 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 जशी आग होते अंगाची लाही लाही काहिली होते आपल्या देहाची तशी संसार तापाने सुद्धा आपली काहिली होत असते आणि म्हणून तिथे जायचं आल्याने संसारा जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग मग असं माझ्या विश्वव्यापक कमळापतीचं वर्णन साधू संतांनी केलंय की सर्वांनी करावे देवाचे भजन सकाळी उठून नियमाने या अनुभूती ग्रंथामध्ये स्वामी शुकदास माऊली वर्णन करते पहा तुम्ही सर्व प्रयोग करुणी लागून भजनी ईश्वराच्या शुकदास मने सोपा हा उपाय मुकिंदा बोला शुकदास मने सोपा हा उपाय जाय तळमळ जीवनाची किंवा करी सुखमय जीवनाला वा 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 ते बाळासाहेबांनी आमचे सुभाषराव गणगणे टीव्हीवर माझे कीर्तन ऐकतात आता 14 मेला 3 तास आहे संध्याकाळी 6 वाजता त्या टीव्हीच्या कीर्तनामध्ये नॅशनल चॅनलला मी ज्या वेळेला या अनुभूती नावाच्या ग्रंथातल्या अनुभूतीचे अभंग म्हटले
त्यावेळेला डायरेक्टर, त्या ठिकाणी असलेले कॅमेरामन, त्या ठिकाणी असलेला श्रोत्रवृंद हा अगदी आनंदाने प्रफुल्लित झाला. वा वा, आम्हाला जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या गाथ्यामधील अभंगच ऐकायला मिळाला, आम्हाला ज्ञानेश्वरीमधली ओवी ऐकायला मिळाली, आम्हाला आमच्या सगळ्या वारकरी संतांनी सांगितलेला ठेवा गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरै, हे भगवद्गीता नावाचं शास्त्र. आणि येवले शास्त्री बाबा, यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतां तरवो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. हा श्रीमद भागवताचा प्रारंभ श्लोक. आणि अनंत बाबा, ओ अनाथाचे नाथ अनंता, वा अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, द हार्ट ऑफ भागवता. ऐका बरं, काळजीपूर्वक ऐका. द हार्ट ऑफ भागवता, श्रीमद भागवत ग्रंथाच्या दशमस्कंधामध्ये असलेला अतिशय गोड अशा प्रकारचा श्लोक, जो नारदांनी भक्तिदेवीची 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य म्हातारे होऊन खेतपत पडलेले आहेत, तडफडायला लागलेले आहेत, त्यांच्या कानामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने हा भागवतामधला श्लोक सांगितला आहे. लय गोड श्लोक आहे येवले शास्त्री बाबा. बरह पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभरदवासम गणगगपिशं वैजयन्तीं जमालां किरंद्रान् वेणुरधर सुदयो पूरयन् गोपवृन्दै बृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्तिं गोपाल बालं भुवनैकपालं संसारमाया मतिमोहजालं यशो विशालं शिशुपालकालं. दोन्ही हात जोडा माय बापा हो. बालं मुकुंदं मनसा स्मरामि मेरी भवबाधा हरो. राधे वृंदावनेश्वरी कि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो मंगलेभ्योऽपि मंगलम. काय गोडवाय हा श्लोक. ज्या वेळेला ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये माझ्या नारदजींनी म्हटला माय मावल्या हो, त्यावेळेला म्हातारी झालेले ज्ञान आणि वैराग्य पुन्हा चिरतरुण झाले. ये मेरी बात जो सुनेंगे, जो उसमें आचरण करेंगे, शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्रा, वो अमृत को पाएंगे, उनका बेड़ा पार हो जाएगा. म्हणून कुणी कुणाची नसे इथे जग मायेचा पसारा रे. जितना प्यार दिया न किसी ने उतना प्यार वो करते हैं. अरे रंजन गांजन गेलेलांचा स्वामी वाली आहे रे. एकदा जोरदार टाळी वाजवा. ब्रह्मरूपा ब्रह्मरूपा परब्रह्म परमात्म रूपा, परब्रह्म परमात्म रूपा, तुम्हीच परब्रह्म परमात्म रूपा. हा स्वामी शुकदास माऊलींचा मंत्र असे. हा बोला जय जय ब्रह्मरूपा, बोला जय जय ब्रह्मरूपा. अशा सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींच्या चरणी खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. अतिशय मंगलमय आनंदमय ये रम्य रामायणी कथा है. ये रम्य रामायणी कथा ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडेल, माझ्या प्रभू श्री रामरायांचं चरित्र जे जे ऐकतील, अरे तुम्ही हे चरित्र ऐकाल यामध्ये नवल नाही रे माय बापा हो. येवले शास्त्री बाबा, एक बार त्रेता युग माही संभु गए कुंभजरु सिपाही. ऐका डॉक्टर साहेब, एक बार त्रेता युग माही संभु गए कुंभजरु सिपाही. एक बार त्रेता युगामध्ये प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ शिवशंभू कुंभज ऋषीच्या जवळ
कुंभज म्हणजे अगस्ती नावाच्या ऋषींच्या आश्रमात कथा ऐकायला गेले. ए टोपीवाल्या धोत्रावाल्या हो, काळजीपूर्वक ऐका. काही जण इथं एकटेच आलेत, पण माझे भगवान भोलेनाथ रामकथा ऐकायला एकटे गेले नव्हते. संगसती जगजननी भवानी, सोबत आपल्या पत्नीला, दक्षाच्या मुलीला, आपल्या सतीमातेला नेलं होतं. आणि तिथं 7 दिवस माझ्या प्रभू श्री रामचंद्र भगवंताचं गोड चरित्र मेरे भगवान शिवशंभू ने सुना था. म्हणून वर्णन आहे. तुम्ही काय भाग्यवान आहेत मायबापा हो, ज्या सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींनी या विवेकानंद आश्रम नावाच्या नंदनवनामध्ये यहाँ हरि भी है, हर भी है. आहा वाह. महाकपाली संपदे शिरो जटाल मस्तुन. ए बसा मागचे पोरं खाली. भुजंग राजमालयाने बद्ध जाट जुटक श्रिय चिराय जायताम चकोर बंधु शेखर. ललाट चत्वरज्वल धनंजया स्फुलिंग भाव निपीत पंचसायकम नमामि लिंप नायकम. काय गोड आहे हो मावशी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओ सीहोर वाले बाबा जो है ना, प्रदीप जी मिश्रा बाबा, ओ उनकी टीवी पे आप भगवान भोलेनाथ की शिव महापुराण कथा सुनते हो. आमच्या सगळ्या माय बहिणी ऐकतात. 1 लोटा जल सारी समस्याओं का हल. हे शिहोर वाले बाबा अभी अभी कह रहे हैं. माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूचं चरित्र एवढं अद्वितीय आहे की ते ऐकण्याकरिता येवले शास्त्री बाबा 10-10, 15-15 लाख भक्त असतात पुढे बसलेले. नंबर लागत नहीं. वो शिहोर वाले बाबा की कथा. और वो दूसरे एक बाबा है बागेश्वर धाम वाले. साधु जी, ओ साधु जी, श्री राम, जय सिया राम, जय सिया राम. 27 वर्षाचा बालक आहे, 27 वर्षाचा. पर मेरे हनुमान जी की ऐसी कृपा हो गई, 10-15 लाख लोगों में कोई भी किधर भी बैठा हो उसकी पर्ची पहले बनाते हैं बागेश्वर धाम वाले धीरेन्द्र कृष्ण शास्त्री बाबा. और किसी को भी बोलते हैं तुम्हारे मन से उठा के लाओ, जिसको उठा के लाएगा उसका ही पहचान निकलेगा. ये बालाजी भगवान और हनुमान जी की कृपा है. ठोको ताली जोर से. वाह. अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता. म्हणून माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूचं चरित्र अद्वितीय. म्हणून तुम्हाला जर भगवान भोलेनाथ शिवशंभूच्या मंदिरात जाऊन बरं का हो, एक बिल्वम शिवार्पणम त्रिदलम त्रिगुणागारम, भगवान भोलेनाथ शिवशंभूच्या दरबारात जा. भोलेनाथाच्या पिंडीवर 1 तांब्याभर 1 लोटा जल अर्पण करो, 1 बिल्वपत्र समर्पित करो. नंदकेश्वर भगवान नंदी के कानों में अपनी समस्या बताओ, सीधी मेरे भगवान भोलेनाथ शिव शंभू के पास चली जाती है. और उसके बाद ये हमारा जो भाल प्रदेश है, ये माथा जो है, जिस माथे में मेरे तुकोबाराय का गाथा है, त्या तो माथा असा पूर्ण त्या भोलेनाथ शिवशंभूच्या पिंडीवर ठेवा. प्रेमानं दोन्ही हातानं त्या पिंडीला शिवलिंगाला कवटाळा, प्रेम करा. अरे भक्तानं प्रेम केलं यामध्ये नवल नाही माय बापा हो. 33 कोटी देवांना बंदिशाळेत टाकणारा, रावण ज्ञानी बहु अभिमानी लंका सोन्याची, 33 कोटी देव गोंडिले बंदिशाळेची. अरे राम राजा दशरथ राजा जलमले अयोध्येसी, सीताचा रे शोध घेऊन राम निघाले लंकेसी. अशा रावणानं माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूला प्रणिपात केला.
आणि एक स्तोत्र म्हटलं. स्वतःचं मुंडकं कापलं मावशी, आतडं बाहेर काढलं, त्याची विणा बनवली. ताम 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 लपचपतालम नादयते शिवतालम नादयते शिवतालम नादयते शिवतालम नादयते. गेला होता तो, आईला वचन दिलं होतं रावण्यानं. रावण म्हणे माँ हे क्या कर रही हो. त्याची माय काय करत होती, त्याची माय कैकसी. तिला शिवलिंग न मिळाल्यामुळे मातीचं शिवलिंग केलं आणि त्याची पूजा करू लागला. ए माँ ये क्या करती है. रावण की माँ है जो, जगत जेता रावण है, तीनों लोगों में उसका राज्य है. ये नवग्रह जिसके पर्यंक के नीचे पड़े हुए हैं, ऐसा मैं रावण हूं. एवढा अभिमानी रावण. ये मिट्टी का शिवलिंग, इसकी पूजा कर रही, मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही, तुझ्यासाठी अख्खा कैलास घेऊन येतो. निघाला आणि त्यानं कैलासाखाली हात घातला मावशी. कैलास पर्वत डळमळायला लागला. एवढ्या शिवगणांनी पाहिलं, नंदीनं पाहिलं, शृंगीनं पाहिलं. भगवान बोले क्या हो रहा है नंदी मालिक. वो 10 मुख वाला जो कीड़ा है, किडा देतो. काही काही लोकांना लई किडे असतात मरणाचे. नेमके चांगल्या ठिकाणी बसवले की वळवळ करतील, इकडून तिकडे जातील, इकडे करतील, शीत लागणार नाही, मन जागेवर थांबणार नाही. इसको कहती उसमें ज्यादा किडे आहे. तुमच्यात किडे आहेत, पण ते 10 तोंडाचं किडू होतं, 20 हाताचं किडू, लय खतरनाक. त्यानं ओ 10 शिर वाला कीड़ा हमारे कैलाश को हिला रहा है. अच्छा, कैलाश को हिला रहा है. वो तो डमरू वाले बाबा है, वो आशुतोष है. अगर खुश हो गए तो लंगोटी दे देते हैं, और अगर वो गुस्से में आ गए तो सब ब्रह्मांड को जला देते हैं. इतने तो हमारे बाबा खतरनाक है. कैलाश को हिला रहा है. डाव्या हातानं दाबला, पाताळात चेपला, आणि मग हे किडू घाबरलं. अरे बापरे, आपण भलत्याच्याच नादी लागलो. आणि मग आपलं मुंडकं कापलं, आतडं काढलं, त्याची वीणा बनवली. ताम ताम लपचपतालम नादयते शिवतालम नादयते शिवतालम नादयते. अंगुष्ठांगुली नादम लास्यकतां गुरुते. ओम हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव. बरं, आणि त्यांना असं एक स्तोत्र रचलं, माझ्या भगवान भोलेनाथाचं असं स्तोत्र रचलं कि मेरे बाबा पहले तो गुस्से में उसको पाताल में ढकेल दिया था. असं कैलास पर्वताच्या खालीच अटकवलं ते किडू. पण ते स्तोत्र म्हटल्यानंतर मेरे भोले बाबा इतने प्रसन्न हो गए. मावशी, इतने प्रसन्न हो गए. कितने प्रसन्न हो गए बरं. अहो, रावणासी आत्मलिंग दिले काढून. असा कसा बाई भोळा शंकर, माझा भोळा शंकर. रावणासी आत्मलिंग दिले काढून. अरे कैलाश की क्या बात करता हूं. कैलाश में तो लाश हो सकती है, लेकिन जो लाशों का भी लक्षाधीश बादशाह है, मृत्यु की देवता हूं मैं, यम का भी मालिक हूं, कुबेर का भी मालिक हूं, मैं देव का देव महादेव हो. हे मेरा आत्मलिंग तुझे समर्पित करता हूं. रावण एवढे खुश झाले. त्या रावणानं एक स्तोत्र लिहिलं होतं. त्या स्तोत्राचं नाव आहे शिवतांडव स्तोत्र. आमचे दाडकर साहेब बसलेले तिथे. त्या मन्मथ स्वामी महाराजांनी एक अतिशय सुंदर परमरहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. ऐका बरं का माय बहिणी हो. हे शैव है, यम शैवा समुपासते शिव इति. परमरहस्य नावाचा ग्रंथ लिहिलाय मन्मथ स्वामींनी. हे मन्मथ स्वामी ए कायकवे कैलास ए ಚಲುವಿನ ಮುದ್ದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಮಣಿಮಣಿಯ ಅಂಗಳದಿ जीवलिन लिंगैक्य ये कायकवे कैलास वर्णन आहे परमरहस्यामध्ये. परमरहस्य ग्रंथ हा मन्मथ स्वामींनी लिहिला. आणि त्या परमरहस्यामध्ये पहिला अध्याय जो आहे, आपल्याकडे डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आले होते. काशीपीठाधीश्वर
चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, त्या महास्वामींनी आमच्या दाडकर साहेबांना म्हटलं होतं, आम्ही त्यांना दत्ता पायचे म्हणतो, आणि एवढं प्रेम केलं होतं. त्या परमरहस्य ग्रंथाची महती सांगताना डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी असं म्हणाले होते की त्या परमरहस्य ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे. गुरु कैसा होना चाहिए, गुरु हा जंगम असावा, गुरु हा निस्वार्थी असावा, गुरु हा सर्व कुळाचा ज्ञान कुळाचा राजा असावा. सांबपुरी साहेब, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु सुखाचा सागरू प्रेमाचा गुरु, गुरु घाली ज्ञानांजन. दुसऱ्या अध्यायामध्ये गुरुच्या चरणाच्या अमृताचं महात्म्य सांगितलंय. परमरहस्यामध्ये अहमदपूरचे बाबा होते, एक विरूपाक्ष महास्वामी जे आले होते. हे जे सगळे शिवभक्त आहेत, शैवाचार्य आहेत, त्याच परमरहस्याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये लिंग म्हणजे काय त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. या अनुभूती नावाच्या ग्रंथामध्ये स्वामी शुकदास माऊलींनी या लिंगाबद्दल माहिती सांगितली. हे लिंग सर्वोत्तम आहे. वा, लिंग सर्वोत्तम आहे, सर्वोपरी आहे. ऐका बरं, हा लिंगात्मा आहे, हा देहात्मा आहे, हा जीवात्मा आहे. क्या बात आहे. पर शुकदास माऊली नावाचे संत असं म्हणाले मायबापा हो, की माणसामध्ये असतो तो आत्मा आणि बायांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये असते ती आत्मी, असं अजिबात नाही. शुकदास माऊली असं म्हणाले, असे एक आत्मा सर्वांचे शरीरी, नसे नर नारी भेद तेथे, पण देहासंगे भासे लिंग भेद, असता अभेद आत्मा राम. शुकदास म्हणे आत्मा आत्मी नाही, नाही रे नाही 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 बाबा विचार करून पाही. शुकदास म्हणे आत्मा आत्मी नाही, शुकदास म्हणे आत्मा आत्मी नाही. साखर गरड्यावाले भेदारोप पाही भ्रममय, भेदारोप पाही भ्रममय. जरा ऐका बरं का, आज रामनवमीचं ऐकायला पाहिजे, कारण आज पूर्णत्व आहे. आज नवमी आहे. तुलसी कहे राम को क्यों बने निरंक, आदि अंत में एक है जैसा नव का अंक. तुम्ही 9च्या पाड्याची बेरीज करा, बेरीज 9 येईल. 9 दोन्ही 18, 8 1 9, 9 त्रिक 27, 7 2 9, 9 चूक 36, 6 3 9, 9 5 45, 4 5 9, 9 सग 54, 4 5 9, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 1 9, 9 10 90, 0 9 9 9. हे नवमी आहे आणि 9 हा सगळ्यात मोठा आकडा आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल 10 आहे, नाही नाही 10 नाही. एकानं शून्याचा पाठिंबा घेतलाय, आघाडी केली, शून्यानं पाठिंबा काढून घेतला, सरकार पडलं म्हणून समजायचं. याच्यात सगळ्यात मोठा अंक 9 आहे बरं का. आघाडी में बिघाडी हो सकती है, क्या बताओ आपको. म्हणून सगळ्यात मोठा अंक 9 आहे. 9 जैसा 9 का अंक, आदि अंत में एक है. बरे 9 10 90. एवढंच नाही, तुम्ही रातभर गणित करा. 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 6 3 9, 36 दोन्ही 72, 7 2 9. रातभर गणित करा पठ्ठ्या हो, बेरीज 9 येईल. म्हणून आज रामनवमी आहे, हे ऐकलं पाहिजे. आणि म्हणून हा जो लिंगदेह आहे, या लिंगदेहाला ज्योतिर्लिंगाची गरज आहे. ऐका बरं का, लय अवघड नाही बोलत. ज्योतिर्लिंग, ज्योतिषाम पिता ज्योति. हा येवले शास्त्री बाबा, ते जुनं फार आठवतं हो आनंद बाबा. उसमें बहुत मजा है, उसमें आनंद है. असे काही काही असे छंदालंकार आहेत. अमृतध्वनी, अमृतध्वनी आहे, अमृतध्वनी. जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ जलनि देवी जय मयि जय मर्धनी, जय चमुंड जय चंडी जय चंडमुंडासुर खंडिनी, जय सुरक्ति रक्त विज विड्डोल विहंडनी,
जय जय निशंभ शंभ हदल निभनी भूषण जय जय भननी सरजाजमद्द शिवराज शिवराज शिव 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 हर 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 शिव 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 सरजासमत्त शिवराज कही देहि विजय दे जग जननी कही देहि विजय दे जग जननी देहि विजय दे जग जननी जोरदार टाळ्या वाजवा ताली बजाने के बाद आपल्या जवळचं पाप मावशी सुसाट वेगानं सुटतं आणि कोणाच्या जवळ जातं जे टाळ्या वाजवत नाही त्याच्या जवळ जातं म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा मी बी वाजवतो बापा माझ्याकडे येऊ नाही दे सद्गुरुनाथ भगवान की म्हणून या देहलिंगाला ज्योतिर्लिंगाची गरज आहे आणि मावशी एक ध्यानात ठेवा माझ्या प्रभू श्री रामचंद्राला ते आवडतं ते पूजन आवडतं ते भगवान भोलेनाथाचं पूजन आहे आणि माझ्या भगवान भोलेनाथाला ते भजन आवडतं जे श्रीरामाचं आहे भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव म्हणून जिथं जिथं माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूचे मंदिर आहेत ओ सिद्धेश्वर मतलब मेरे प्रभु श्री रामचंद्र जी ने पूजा की इसलिए वो सिद्ध हो गया वो सिद्धेश्वर और राम ने पूजा की इसलिए रामेश्वर वाह 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 भजन करी महादेव राम पूजी सदाशिव हे दोघांना एकमेकांचं चरित्र आवडतं बरं का एक गोष्ट ध्यानात ठेवा मायबापाओ एखाद्याचं वर्णन केल्यानंतर एखाद्याला जर बरं वाटत असेल तर असं समजायचं वहां आत्मलिंग में ज्योतिर्लिंग प्रकट हो गया ऐका बरं एखाद्याचं वर्णन केल्यानंतर एखाद्याच्या अंतःकरणात प्रसन्नता निर्माण होत असेल तुम्ही स्वामी शुकदास माऊलींच्या जवळ कधी बी जर गेलात ह्या जुन्या मायमाऊल्यांना जुन्या मंडळींना अनुभव आहे शुकदास माऊलींच्या दर्शनाला जे जे जायचे स्वामी शुकदास माऊली आल्याबरोबर पहिल्यांदा हसतमुखानं स्वागत करायचे क्या बात आहे आणि हसतमुखानं स्वागत केल्यानंतर पहिला शब्द असायचा आले आले अरे वा 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 ते असे भिंतीला टेकन देऊन त्या खिडकीवर एक हात आणि असे तिरपे बसलेले असत आणि तुम्ही दर्शन घेतल्यानंतर स्वामी शुकदास माऊली असे हात करायचे अरे वा वा आमचे येवले शास्त्री बाबा जर गेले अहो शास्त्रीजी आले एखादा तिथं जर उभा असेल आमच्या आनंद बाबासारखा तर स्वामी शुकदास माऊली म्हणायचे अहो आमच्या शास्त्री बाबांचा स्टॅमिना लय बरं ते अहो संपले होते पण आता 3-3 घंटे उभं राहून कीर्तन करतात कौतुक कौतुक करावं माझ्या स्वामी शुकदास माऊली अहो आमचे डॉक्टर सांबापुरे वा 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 अहो गणगणे साहेब अहो काय तुमचं काम आहे वा रे वा आमचे धाडकर साहेब काय या वयात सुद्धा काय एकदम स्वामी शुकदास माऊली हे आमचा नाथ हा शूटिंगवाला पोरगा मोठ्या कौतुकानं दर्शनाला जर गेला आणि कॅमेऱ्यामध्ये जर एखादं दृश्य दाखवलं की महाराज बघा त्याच्या पाठीवर असे थाप मारायचे त्या पोराच्या तो बघा आणि वरायचे अरे वा 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 काय तुमचं काम आहे ती थाप जी होती ना शुकदास माऊलींनी मारलेली त्या पोराच्या पाठीवर असो साऊंडवाल्याच्या पाठीवर असो अहो मला तर पॉवर हाऊस म्हणायचे ते हे पॉवर नाही हे पॉवर आहे हे थकत नाही याला काही होत नाही सतत देवाचं नामस्मरण बोलत राहतात असं आमचं भूषण आहे मला त्यावेळेला ते महाराष्ट्र भूषण म्हणायचे तुम्ही कुठंच कमी पडणार नाही ओ मेरे मालिक का मेरे सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली का आशीर्वाद आप आज देख रहे हैं बेड़ा पार है आनंद ही आनंद है आता कदाचित मी 2-4 उदाहरणं दिले पण इथं ज्या माय बहिणी आहेत आलात आणि दुसरा शब्द असायचा जेवण केलं का प्रसाद घेतला का अहो अरे वा वा अरे आमचे गुरुजी आले का सायवनीचे तायडे गुरुजी आले का आमचे बोरे गुरुजी आले का आमचे खुळे गुरुजी आले का आमचे साखर घेरड्याचे ते सगळी मंडळी आली का
अहो भाऊजी काय चाललं, आमका असं काय बोलायचे असं, अरे वा 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 वा. ए हा चेहरा बघा, हा चेहरा कधीच दुःखी नाही. या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हे जीवन जगण्याचं शास्त्र आणि सूत्र आहे, लक्षात ठेवा. हे मेरी स्वामी शुकदास माऊली. कहाँ है मेरा राम, कहाँ खोजो मेरे राम को. अगर राम को खोजना है तो इस महात्मा की हंसी में राम को खोजो, इस मेरे स्वामी शुकदास माऊली की खुशी में मेरे प्रभु श्री रामचंद्र जी को खोजो. ये जीवनाची सूत्री आहे, लक्षात ठेवा. ही प्रसन्नता. नाही तर आपल्याला किती मिळालं तरी तोंडावरची माशी उठत नाही. हा, दुर्मुखलेलं तोंड. बायकायचं तर इतकं बेकार काम आहे, तुम्हाला काय सांगावं. कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. अहो एखादी बाई गरीब असू द्या मावशी, तिच्या दारामध्ये कूड असू द्या टाकलेलं, तिच्या दारामध्ये साधे पत्रे असू द्या, तिच्या दारामध्ये गाईच्या शेणानं सारवलेलं अंगण असू द्या, काढलेली छोटीशी रांगोळी असू द्या, लहानशी दारी तुळस हिरवीगार पापा संताचा संसार, असं लहानसं तुळशी वृंदावन असू द्या, तिचं घर लहान असू द्या, पण तिच्या घरामध्ये ती जर प्रसन्न असेल, ती जर खुश असेल, तर स्वर्ग वहां है, वहां खुशियां ही खुशियां है. पण मोठं घर पोकळ वासान, वारा जाई भसा भसा. हा, भला मोठा बंगला बांधला, 17 जणांना सांगत सुटला. अहो महाराज तुम्हाला काय सांगावं, अहो भाऊ तुम्हाला काय सांगावं, दादा तुम्हाला काय सांगावं. हा, चला आमचा बंगला पाहिला, भला मोठा बंगला सगळा भकास. दारात तुळस नाही, घरात देवाचं घर नाही, आणि घरी न्यायचा लय जोर त्याला. बरं आनंदा बाबा, हा चला आमचं घर पाहिला, आणि हा आमचा बंगला. हा, आणि ती पलीकडे बसली आमची मंगला, तिच्यासाठी बांधला हा बंगला. बरं का, हे लांबचं इथलं नाही, तर घ्यायचा लावून तुम्हालाच. हो, आणि मग तो घर दाखवता दाखवता आमच्यासारख्याला तर लय लोक घरी नेतात, चला तुमचे पाय लागू द्या आमच्या बंगल्याला. आणि मग तो इतका बारकाईनं दाखवतं, हा आमचा हॉल, हे बांधताना आमच्या झाले मरणाचे हाल, असा आमचा हॉल. बरं हॉल दाखवला, धन्यवाद. हे आमचं बेडरूम, काही गरज आहे का बेडरूम दाखवायचं, मरायला दाखवायचं का ते. बापा ठीक आहे, चांगलं आहे, तू चांगलं होईल, सुखी राहा बापा. बरं झालं बेडरूम. हे आमचं किचन, कशाला किचन दाखवतो, इथं शिजवतो आम्ही दररोज चिकन, असं किचन. अरे स्वयंपाक घरामध्ये प्रसाद झाला पाहिजे माय बापा हो. हा बरं, हे सगळं दाखवलं, त्याला लय जोर. हा आमचा संडास. आता कशाला दाखवतो मरायला संडास, पण दाखवत जा, कारण त्याची गरज आहे. आज प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे. पण हे दाखवता दाखवता सहज आमच्यासारख्याच्या तोंडातून निघतं का एवढा मोठा तुम्ही बंगला टोलेजंग बांधला, ह्या बंगल्यामध्ये फक्त तुमची मंगलाच दिसते, तुमची माय नाही दिसत. आणि मग त्याचे 7तून 5 निघून जातात. महाराज आमची मथारी जी आहे ना गावाकडे, तुला का रोग आला का तिथं ठेवायला तुही माय. हा, अहो तुम्ही माय काऊन ठेवली गावाकड, आमच्या मॅडमला जमत नाही असं. म्हणजे तिच्यासाठी एवढं मोठं बांधलं तू, आणि तिला तू ही माय जमत नाही. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, घरातली आवरत जर आवरत नसल तर तिला माझ्या स्वामी शुकदास माऊलीच्या सत्संगात आणून बसवा, जिंदगी का बेड़ा पार हो जाएगा. बरं, हे शिकवते ही रामनवमी, ही रामकथा हे शिकवते, लक्षात ठेवा. म्हणून घरामध्ये तुमच्या खायला नसलं चालतं मावशी. हे माय बहिणी हो, तुमच्या घरात भांडे कमी असले चालतात, नसू द्या फ्रीज, नसू द्या मरणाचे पंखे, नसू द्या तुमच्या घरात मोठा लट कूलर, नसू द्या तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन, नसू द्या तुमच्या घरामध्ये आता जे जे लागतात ते साधनं, टी व्ही म्हणा, अमकं म्हणा, ढमकं म्हणा, ओव्हन म्हणा, नसू द्या. तुमच्या घरामध्ये एकच सतरंजी असेल, एकच गोधडी असेल, एकच माझ्या विटेवरच्या मालकाचा पांडुरंग परमात्म्याचा फोटो असेल, माझ्या कैलासनाथ माझ्या भोलेनाथाचा फोटो असेल, माझ्या रघुनंदन प्रभू श्री रामचंद्राचा फोटो असेल, आपल्या सद्गुरू स्वामी शुकदास माऊलीसारख्या महात्म्याचा, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबांचा फोटो असेल, असू द्या. त्याला अगरबत्ती लावा, एक दिवा लावा, फाटकी गोदडी असू द्या घरामध्ये, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देऊ नका. श्रीमंताच्या बंगल्यात माझा मालक जाणार नाही, तुमच्या झोपडीत आल्याशिवाय राहणार नाही. हरिभाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, दावणी या सगळ्याची कामे करी. हरिभाविकाच्या मेळ्यात दिसला हरी, विद्वानाच्या पुराणिकाच्या आसऱ्यासही नाही. जे ज्ञानी आहेत ना, अति ज्ञानी, त्याच्याजवळ नाही जात बाप. बाप माझ्या बोबड्याकडे जातो बरं का रे नील. बोबड्या जो आहे ना, बोबड्या, दायबा कितना, मी नाही येत तू या थंगले बाप्पा, दायबा कितन्या, पलवा किलवतली लई दूल झाला, आणि मी दली बली म्हणून थोलासा दिला. आणि दायबा ऐकत नाही, कितना थांबालली, थांबाल आपल्या गाई. बोबडं होतं ते, पण माझ्या बोबड्यावर माझ्या भगवंताची कृपा झाली. हा, अरे द्वार बालो उसका नैया से कह दो कि मिलने सुदामा गरीब गया है. अहो, न्यायला काही नव्हतं माझ्या सुदाम्याकडं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा. मावशी, एवढेशे पोहे होते हो, दुसरीकडून मागून आणलेले. माझ्या जगदवंदने तुकोबारायांची श्रीमंती फार मोठी होती, पण वैराग्य निर्माण झाल्यानंतर मावशी घरात काहीच राहिलं नाही. एक पत्नी अन्न करीत मरण पावली. बरं माय बापा हो, माझ्या आईसाहेबानं आवलीनं तुकोबारायाच्या पत्नीनं शेजारून जोंधळ मागून आणायचं, जात्यावर दळायचं, 2 भाकरी करायच्या. भंडाऱ्या डोंगरावर माझे जगदवंदनीय धंदश्रेष्ठ तुकोबाराय दगडाच्या टाळामधून गायले अभंग, अभंग म्हणायचे. आणि माझी माय तुकोबारायांच्या धर्मपत्नी आमची आवली 2 भाकरी जोंधळ्याच्या करून भंडाऱ्या डोंगरावर जगदवंदनीय संतश्रेष्ठ तुकोबारायांना न्यायच्या. शिव्या द्यायची माय. हो, अरे बिट्या मूळ मायेच्या कारड्या, किंवा धाव पावरे हरे विठ्ठला, हाक तुला मी मारते. आणि अरे काळ्या, हे पंढरीच्या काळ्या, मड तुझं देवाज गाडते. हे ऐकताना लय बरं वाटायचं मालकाला. जनीच्या शिव्या खायचा, शिव्या खाऊन गावऱ्या येचू लागायचा, जात्यावर दळण दळू लागायचा मावशी. ओव्या म्हणायचा. काय गोडवा असतो त्या ओव्यांमध्ये. आमची ती वनिताताई आणि ते आहेत ना आमच्या सगळ्या, त्यांच्या त्या पोरी करता टाळ्या वाजवा. आमच्या शुकदास माऊलीची कन्या आहे. काय सुंदर म्हटली त्यांनी चालीचा. मनामध्ये भाव आहे, तशी जनाबाई मनात भाव, तशी तुकोबारायांची पत्नी आमच्या आईसाहेब आवली शिव्या द्यायच्या पांडुरंगाला. पण माझ्या पांडुरंगानं एकदा गडबडीनं जात असताना पायात काटा मोडला. माझ्या आईसाहेबाच्या पायात काटा मोडला मावशी. आणि भूक लागली असेल, हीच वेळ झाली होती, माध्यान्ह टळून गेलं होतं. भूक लागली होती माझ्या तुकोबारायांना. पायात काटा मोडलाय तुकोबारायाच्या पत्नीच्या. पण काटा काढण्याकरता वेळ जाईल, तेवढ्यात तुकोबारायांची भूक वाढेल याची काळजी पडली माझ्या विटेवरच्या मालकाला. निघाला माझा विटेवरचा मालक. छोटंसं रूप धरलं. चिन्ह चिन्ह पदमेकं बल्लाळी बाळा, सावर रे बावर रे बल्लाळी बाळा. छोटे छोटे पाय, चिन्ह चिन्ह पदमेकं बल्लाळी बाळा, बल्लाळी बाळा. छन 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 घुंगराची काठी. आणि पोरग गुरख्याचं रूप घेऊन आलं. आईसाहेबाच्या पायात काटा मोडला माय मावल्या हो. आणि त्या ठिकाणी गुरख्याचं रूप घेऊन आलेला माझा विटेवरचा मालक अलगतपणे जवळ आला. माय, अगं तू या पायात काटा मोडला. हो रे बाबा, लय काटा मोडला, लय दुखतंय. आता थांब, मी टोपलं खाली ठेवते आणि पायातला काटा काढते. अगं थांब माय, मी काढतो काटा. असं तुला काटा काढता येतो? माझा भगवंत म्हणाला, मला कसा काटा काढता येतो हे आणखी तुला माहीतच नाही माय. कसा काय? मी लय जणाचा काटा काढलाय. लय जणाचा? हे मनातल्या मनात. कोणाकोणाचा? अगं रावणाचा काटा काढणारा मीच आहे, कंसाचा काटा काढणारा मीच आहे. तू ह्या पायातला काटा तर लय बारीक आहे. आणि माझ्या भगवंतानं अलगत आपल्या चिमुकल्या हातानं आईसाहेबांच्या पायातला काटा ज्या वेळेला काढला, अहो दुखलं सुद्धा नाही. आणि मग आईसाहेबांना सांगितलं, अरे मुडद्या,
काय तू हा हात आहे रे, त्या हाताला काय गुण आहे, काय नाव आहे रे तू? माहीत होतं मालकाला. नाव सांगितल्यावर दगड बसणार, लांब गेलं पळत पाठमोर आणि मग म्हणाल माय मो न इठू ये इठू. अरे मूड द्या इठ्या, घेतला दगड, मारला फेकून, पळाला देव. हा वृत्तांत तुकोबारायाला आईसाहेब सांगत होत्या. हो तुमचा तो पंढरपूरचा मुडदा तो काळा इथे आला आणि माझ्या पायातला काटा काढला असं म्हटल्याबरोबर माझ्या तुकोबारायाच्या डोळ्यातून गळा 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 अश्रूच्या धारा आल्या. आवले आवले आवले, अग अग किती जन्माचं पुण्य केलं असेल आवले तू. अरे ज्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो जात नाही. जपी तपी साधू संन्यासी झाडाला उलट लटकून घेतात, लोखंडाचे चणे खातात, आवले त्यांच्या तो स्वप्नातही जात नाही. काय पुण्य केलंस ग तू? माझा विटेवरचा मालक तुझा काटा काढण्याकरता आला. तुझ्यासारखी महापुण्यवान कोणी नाही. डोळ्यामध्ये घळाघळा अश्रूंच्या धारा आल्या होत्या माझ्या तुकोबारायांच्या. तुकोबारायांच्या घरामध्ये खायला काही नव्हतं मावशी, पण माझ्या आईसाहेबांच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे प्रेम आहे ना, जी खुशी आहे ना, जी खुशी, ही खुशी अपरंपार होती. म्हणून तुमच्या घरामध्ये काही नसलं तरी चालतंय, 2 पैसे कमी असले तरी चालतील मायबापा हो, पण तुमच्या अंतःकरणात आणि तुमच्या घरामध्ये खुशी असली पाहिजे. ज्या माणसाची पत्नी त्यानं आणलेल्या 2 पैशामध्ये हसतमुखानं घर चालवते, हसतमुखानं मोठ्या प्रेमानं त्याला प्यायला पाणी देते, ल्यायला वस्त्र देते आणि खायला अन्न देते आनंदानं, आहे त्या परिस्थितीमध्ये त्या माणसाच्या घरामध्ये जिवंतपणी स्वर्ग आहे असं गृहीत धरा, ज्याची पत्नी प्रसन्न आहे. पण ज्याची पत्नी कर्कशा नारी आहे, आहा हा हा हा, मरणाचं घरात एसी फुल चालू आहे, थंडगार उन्हाळ्यामध्ये घर पडलंय, ओव्हन पेटलाय, वॉशिंग मशीन खुर्र 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 तिकडे कपडे धुते, इकडे कुकराच्या सेट्या फस 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 वाजतात, नुसते बटणं फिरवायचं काम आहे. अहो नळाखाली तर नुसता हात घालायचा की धारा तयार, सगळं सेन्सरवर कार्यक्रम आहे. पण घरातल्या बाईचं आखं सेन्सर गेलेलं आहे. माणूस समोर दिसला की तिच्या कपाळावर आठ्या पडतात, डोळे भले मोठमोठाले होतात खदिरांगासारखे, आणि ती नवऱ्याला जर पुढं पाहिलं तर नवऱ्याला ती प्रेमानं या 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 असं नाही म्हण, या आला गिळायला तू हीच कमी होती, हा मुडदा बसला, अरे इतक्या खतरनाक शिव्या, असं समजायचं त्या माणसाला इथंच नरक आहे, स्वर्ग यहाँ नरक यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. म्हणून लक्षात घ्या मायबापा हो, याच आत्मलिंगामध्ये ज्योतिर्लिंग प्रगट झालं पाहिजे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तोंडही नाही धुतली तर चालतंय, दात नाही घासले तर चालतात, तुम्ही आथरुणावर बसल्याबरोबर पहिल्यांदा हात जोडा, पहिल्यांदा, आणि पहिल्यांदा धन्यवाद द्या माझ्या काशीतल्या मालकाला, पहिल्यांदा धन्यवाद द्या माझ्या पंढरपुरातल्या मालकाला, हे माझ्या विटेवरच्या मालका, हे माझ्या त्रिशूळ डमरू धारण करणाऱ्या मालका, माझी काय लायकीन काय अवकात आहे. अहो दुसऱ्याचे धुरे कोरणारा पठ्ठ्या मी, दुसऱ्याच्या घरात चोऱ्या करणारा मी, दुसऱ्याच्या दारातले सकाळी सकाळी दिवस उगायच्या आत फुलं चोरणारी मी. हा देवाला फुलं लागतात आणि देवाला फुलं लागतात आणि ते फुलं उठत नाहीत, ही लगे गपा गप मुंडके मोडते त्याचे. बरं तेही दुसऱ्याच्या घरातले. दुसऱ्या बाईनं जर एखादं चांगलं 7-8-10 तोळ्याचं गंठन केलं तर माझं मन ठण 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 महिनाभर होतं. अशी मी देवा, हा त्याला 2 क्विंटल सोयाबीन जास्त झालं तर याला कावीळ झाला आणि याची 2-3 दिवस तब्येत बिघडली, असा मी, मला आजही जिवंत ठेवलंस. सकाळी हात जोडून प्रार्थना करा, काय माझी लायकी आहे. आणि तशी देहाची बी लायकी काय हो येवले शास्त्री बाबा, आनंद महाराज, ते आनंद भाऊ आमचा इतका खास आहे, तो अनाथाचा नाथ आहे, गोरगरिबांच्या लेकराला सांभाळतोय माझा अनंता. जोरदार टाळ्या वाजवा पठ्ठ्या करता. शुकदास माऊली एक करी ती,
हे शुकदास माऊलीचे विचार आहेत. वा वा. आम्ही बोलण्याच्या नैवेद्यामधून त्यांची पूजा करतो, कृतीचा नैवेद्य करतात आमचे अनंत बाबा. वा. त्यांच्याकडे अनाथ पोरं आहेत, त्यांचे जेवणं खावणं, तिथं मदत करा त्या अनाथ आश्रमाला. स्वामी शुकदास माऊलींनी इथं हे नंदनवन उभं केलंय. हे आपल्या सर्वांकरता, ज्याला कळलं त्यालाच कळतंय. हां, माझी भाषा बी ज्याला कळते त्याला कळते, ज्याला कळते त्याला धन्यवाद, आणि ज्याला नाही कळत मग नंतर आहेच आपला महाप्रसाद रट्टवून आणायचा. हां, 2 पुऱ्या शिल्लक आणायच्या, घरी जाऊन ढाराढोर झोपी जायचं. आता काही समजतच नाही, त्याला करील तरी काय ते. हां, पण ज्याला हे कळतं, हे जयाची अनुभवा आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले गा. हे जयाची अनुभवा आले. म्हणून लक्षात ठेवा, हे ज्योतिर्लिंग इथे, म्हणून हात जोडून अंथरुणावर उठल्या उठल्या हात जोडायचे बरं का. हे थोडंसं आहे का, मी फार नाही बोलणार. अंथरुणावर बसून, देवा माझी काहीच लायकी नाही, माझ्या देहाची लायकी नाही. काय देह, हाडाचा सापळा मासा लिपला, कातड्याचे त्याला आवरण. ऐका बरं, आतून आतडे घाणच उकडे, वरून कपडे गुंडाळले. पण इसमें कुछ तो बात है. हाँ, याला गन पावडर लागतं, याला टिकली लागते, याला कुंकू लागतं. आता इथं जेवढ्या माय बहिणी बसल्यात ना डोक्यावर पदर घेऊन, आता राहू द्या, आता राहू द्या. हां, वा वा वा. जेवढ्या जेवढ्या बसल्यात त्यांच्या कपाळावर कुंकू आहे. हे कुंकू बरं, खेड्यापाड्यात येवले शास्त्री बाबा कुंकू लावायची पद्धत आहे. त्या कुंकाखाली एक वस्तू लावतात. हां, आता लक्षात आलं. ते आमच्या घरी असं खांडाला लावलेलं होतं वर. मी माझ्या आईला विचारलं, आई हे काय आहे? आमच्या आईनं सांगितलं होतं, बापा तेच तर मेन आहे. कारण घरातलं जे मेन आहे त्याच्या नावानं लावायचं जे कुंकू आहे ते त्याच्या खाली लावायचं मेन. आणि ते कुंकू लावताना असं मेन लावायचं, मग कुंकू लावायचं, मग अलगत ते गुलाबजल घ्यायचं, असा पदर धरायचा. हे आमच्या म्हाताऱ्याला माहिती आहे, लुगड्यावाल्याला, टिकलीवाल्याचा नाही खेळा, कुकावाल्याचा. असा पदर त्या पाण्यात बुडवायचा आणि लावताना असं छानपैकी कोरायचं. पण आता कुठं ते गुलाबजलन कशाचं काय, हा पदर पाणी दुसरं घेत नाहीत ते आमच्या मायमावल्या, ह्याच हौदातलं गपा गप आखा पदरवाला करते. हा, पण कुकू लावायचं सोडत नाही, चांगलं आहे. बरं का. हां, पण हे कोणासाठी आहे सगळे? अहो, आपल्याला 2 टाईम जेवण करावं लागतं, पाणी प्यावं लागतं, कूलर लागतो, हवा लागते. हे देहाला लागते का? नाही 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 नाही, देहामध्ये जो आहे, हा हा हा, हाडाचा सापळा मासाने लिपला, कातड्याचे त्याला आवरण. अनुभूतीमध्ये आहे. आतून आतडे घाणच उघडे, वरून कपडे गुंडाळले. पण एका आत्म्यामुळे अस्तित्व देहाला, एका आत्म्यामुळे अस्तित्व देहाला आली अशी त्याला सुंदरता. वा वा. पान कपडे चांगले घातल्यावर कसे माणसं चांगले दिसतात. गळ्यात रुमाल आहेत, चांगले टोप्या घातल्यात पांढऱ्या फटक. हा, कोणी लाल कपडे घातले, कोणी वरच्या टोप्या घातल्या भाऊजी मस्त. कशासाठी? चांगलं दिसावं म्हणून. हा, तो आमचा राज इथं फोटो काढत होता, काय पिवळा शर्ट घालून आलाय मस्त. वारे वा, किती चांगलं दिसतं पोरगं. हां, तुम्ही सुद्धा त्या आमच्या 40 म्हणणाऱ्या माय मावल्या काय सुंदर का साड्या घालून आल्या एकाच रंगाच्या. वा वा. ह्या बाकीच्या सगळ्या माता भगिनी बसल्यात, मागेही बसलेत. हे जे आपण या देहाला सजवलं ना, त्याच्यामध्ये एक आत्मा नावाचा एक दिव्य दिव्य ज्योतिर्लिंगात्मक आत्मलिंग स्वरूप असलेला माझा शिवपरमात्मा, माझा राम त्यामध्ये आहे. बरं, म्हणून शुकदास म्हणे देह आत्म्यावीन, येवले शास्त्री बाबा सडून कुजून नष्ट होय. आमचे, मला आज मुद्दाम आठवण येते, आमचे वैकुंठवासी परमपूजनीय मानघाले अण्णा, मानघाले अण्णा, मानघाले अण्णा हा असा महात्मा होता. ते मालपानी माऊली सुद्धा तो तसाच महात्मा आहे. वो तो अवलिया महात्मा है, वो वैराग्यवान है.
पण मानघाले अण्णा हा असा महात्मा आहे. शुकदास माऊलींचे उजवा हात, परमपूजनीय आमचे सुखदेव रामचंद्रजी मानघाले अण्णा. माझ्या स्वामी शुकदास माऊलीचा एक शब्द सुद्धा त्यांनी खाली पडू दिला नाही. शुकदास माऊलींनी सांगावं अण्णा, कारण अख्ख्या आश्रमातले आश्रमजन येवले शास्त्री बाबा मानघाले अण्णाला मानघाले दादा म्हणायचे, पण शुकदास माऊली अण्णा म्हणायची. आणि ती सवय मला सुद्धा लागली. मी त्यांना अण्णा म्हणायचो एवढ्या प्रेमानं. तर मानघाले अण्णांचा शेवटचा जो अंतिम काळ जो होता, तर मानघाले अण्णा शुकदास माऊलींच्या जवळ बसायचे, चिंतन करायचे. आणि चिंतन केल्यानंतर अशा काही गोष्टी सांगायच्या की जणू काही त्यांनी तो अनुभव घेतलाय. एकदा ते असं म्हणाले होते की हा जो देह आहे ना, मी ती शूटिंग केली, ते आमचे आकोटकर भाऊजी त्याला साक्षीदार आहेत, मी शूटिंग केली मुद्दाम. ते आमच्या माऊली महाराजानं अण्णा बोलत होते, मी खुणवलं, म्हटलं हे सगळं शूट करा. आणि ती सगळी मोबाईलमध्ये शूटिंग केली. तर मानघाले अण्णा सांगत होते की स्वामी शुकदास माऊली हे जणू काही आकाशामधून अनंत ब्रह्मांडामधून आलेलं हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि आपण सगळेही आहोत हे त्यांचे पार्षद आहोत. पार्षद म्हणजे सेवक आहोत. आपल्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ना, आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे ती राम आहे, ती राम आहे. आणि मानघाले अण्णा असं म्हणाले होते की मला स्वामी शुकदास माऊली आज रामरूपामध्ये दिसले. स्वामी शुकदास माऊली मला रामरूपात दिसले. अर्थात सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली हे राममयच आहेत. शुकदास माऊली प्रत्यक्ष प्रभू श्री राम आहेत. हा देह काही नाही, हा त्यांचाच आहे. म्हणून त्यांनी मला सुखदेव केलं. ऐका बरं का, हो शब्द पहा अण्णांचे कसे आहेत. त्यांनी मला सुखदेव केलं. त्याचं नाव सुखदेव होतं. सुखदेव, सुखदेव केलं आणि ते प्रत्यक्ष सुख राम झाले. पण राम असूनही दास राहिले, ह्या त्यांचा मोठेपणा आहे. ती आपली शुकदास माऊली. म्हणून ज्योतिर्लिंग म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा धन्यवाद आणि नंतर 12 ज्योतिर्लिंगांचे नाव आठवा. सौराष्ट्री सोमनाथंज श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैद्यनाथं जो डाकिन्यां भीमशंकरम सेतुबन्धे नामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगाणि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. असं स्मरण करा. आपल्या अंतःकरणामध्ये हा शिव परमात्मा ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रगट होईल आणि आपली खरी रामनवमी होईल. म्हणून आज आनंद वाटला. म्हणून अंतरंग आज फुलले फुलले. बस 2 मिनिटामध्ये अंतरंग आज फुलले फुलले. ऐका बरं, फुलले फुलले अंतरंग आज फुलले फुलले मन विसावले आपोआप. हा अभंग इथं उजव्या बाजूला जे उभे आहेत ना, हे गोरे सर, संतोष गोरे यांचे वडील अण्णा, ते वर बसायचे तिथं आणि त्यांच्या मागं एक ऋग्वेदातली ऋचा लिहिलेली होती ऑफिसमध्ये. बरं का गोरे सर, तुमच्याही मागं असेल, आहे का लिहिलेलं ते? आनो भद्रहा कर्तवो यंतो विश्वतः. आणि आमच्या अण्णांनी, गोरे सरांच्या वडिलांनी त्यावेळेला अनुभूतीच्या पाठीमागं एक प्रस्तावना लिहिली होती. हा आमचा गंगौघ. गंगौघ म्हणजे गंगा मातेचा पुत्र आणि तो ओघ आहे. बरं ज्ञानोभाऊ, याच्याकरता टाळ्या वाजवाय आमच्या डॉक्टर ज्ञानेश्वराकरता. मस्त सुंदर अभ्यासू पोरं तयार व्हायला लागलेत. तर त्यांनी मला तो अभंग दाखवला होता पहिल्यांदा अण्णांनी, तुकारामजी गोरे. त्यांची आज प्रकर्षानं आठवण आली. अंतरंग, तो हा अभंग. अंतरंग आज फुलले फुलले मन विसावले आपोआप हृदय गाभारी प्रकाश भागला अंगी संचलला हर्षवायू कालचे स्मशान स्वर्गापरी झाले लोक हे दिसले देवतुल्य शुकदास म्हणे भावपूर्ण स्थिती सांगण्या पडती शब्द उणे. दोन्ही हात वर करा, जोरदार टाळे वाजवा. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली की. येत्या 14 मेला संध्याकाळी 6 ते 9
3 तासाचा प्राईम शो म्हणतात. शेमारू मराठी बाणा जगप्रसिद्ध सगळ्या जगात दिसणारं चॅनल, त्याच्यात अनुभूती ग्रंथातले 4 अभंग मी म्हटलेले आहेत छत्रपती संभाजीराजावर. त्याचा प्रोमो यूट्यूबला आला आहे. कौन है संभाजीराजे, देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महाबलिदानी, मेरा एक ही शंभू राजा था, असं म्हणून जोरदार टाळ्या वाजलेल्या आहेत. 14 मेला तो कार्यक्रम बघा. आपल्या शोकदास माऊलीचं नामस्मरण करा. आपल्या सर्वांना धन्यवाद. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. जोरदार टाळी वाजवा. धन्यवाद.